हाय गाईज, सो कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं मम्मीच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सगळ्यांना नागपंचमीच्या आणि पहिला श्रावण सोमवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज आमच्या घरी नागपंचमी स्पेशल पोळ्या होणार आहेत, म्हणजे पोळ्या करणार आहे मम्मी. आणि मम्मी आता आंघोळीला गेली आहे. माझी आंघोळ झाली आहे, इथे मी चहा करायला ठेवला आहे. मस्तपैकी आता मस्त चहा प्यायचा. आज माझा उपवास आहे, माझा आज उपवास. तर आता किती वाजतात? 9 वाजून गेलेत. आज आम्हाला लेट झाला उठायला. तर मम्मी गेली आता आंघोळीला. तिथं रुद्र झोपलाय पलीकडच्या रूममध्ये. माझी आंघोळ वगैरे झाली आहे. काय नाही, आता मम्मी आल्यावर डायरेक्ट भेटूया. ब्लॉग कंटिन्यू बघत राहा, न स्किप करता वॉच करा. तर गाईज, मम्मीचं न्यू लुक बघा आता. टाडा. तर सांगा मम्मी कशी दिसते साडी. बघा, जर माझी अशी साडी आवडत असेल तर मी रोज साडी घालून ब्लॉग काढते. पण काम करावं लागतं, त्याच्यामुळे मी साडी वगैरे घालत नाही. पण आज नागपंचमी असल्यामुळं आंघोळ आत्ताच केली आणि घेतली साडी नेसायला. ही अशी मस्तपैकी मी साडी नेसलेली आहे. तुम्हा सर्वांना माझ्याकडनं नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे ना, मी बनवणार आहे साखरेच्या पुरणपोळी. तर माझ्या पोळीला सकाळी चाललं होतं तोडवाकडं तिकडं, पण साखरची पोळी छान लागते, बनवणार आहे मी ती. आणि बनवताना आहे ना, मी तुम्हाला दाखवत कशी बनवायची, काय त्याचं मी रेसिपीचं मी बनवतो. तो वेगळा घे. हां, तो वेगळा याच्यामध्ये टाकणार आहे. कारण ह्यात नको, ह्यात मग तो लईच मोठा मी एकदम 15-16 मिनिटाचा. त्यापेक्षा हे आपला आता सध्या रेग्युलरचंच घे. आणि मग गाईस, तुम्हाला ते सांगायचं होतं, काल मला मुंबईला जायचं होतं ना, पण ते कॅन्सल झालं माझं जायचं. तुम्हाला तर मी सांगितलं होतं मी मुंबईला जाणार आहे फिरायला. तर मग काय मला मुंबईला जायला जमलं नाही, कारण ती माझी मैत्रीण काय आलीच नाही माझी. धर स्वतः इकडून जायचं. हां, अगं नाही तुलाच धर ना, तुला बोलायचं. हां बरोबर झालंय का? हां. तर माझी मैत्रिणी येणार होती ना, म्हणजे मला ती घेऊन जाणार होती. मी तिच्यासोबत जाणार होती, ती माझ्यासोबत येणार नव्हती. तर ती नाही ना, यायचं कॅन्सल केलं, त्याच्यामुळं मला काही जमलंच नाही जायला. तर जाऊ द्या, नेक्स्ट टाईम म्हणजे मी जाणारच आहे तिच्यासोबत. ह्या महिन्यात आता पुढच्या महिन्यात मी जाणार आहे नक्की. जाईल ना, त्या टायमाला मी तुम्हाला नक्की ब्लॉग दाखवेल. सॉरी बरं का, मी तुम्हाला तिथला ब्लॉग नाही दाखवला, कारण मी गेलेच नाही तिथं, आहे का नाही. गेले असते तर मग सांगितलं असतं, दाखवलं असतं तुम्हाला सर्व काय, पण मी गेलेच नाही तर काय दाखवतो तुम्हाला. तर अशा प्रकारे मी साडी नेसली. बाकी कशी दिसली मला सांगा बरं का. आणि मग मी फर्स्ट टाइम कॅमेरा धरला. हां, असा कॅमेरा मला धरता येत नव्हता, पोरीनं दिला असा धरून. हात वगैरे दिसतो का? असं नाही ना. नाही, चेहरा बिरा दिसते की तुम्ही का असं? हां, चेहरा पण छान दिसतोय. आत्ताच आंघोळ केली, चेहऱ्याला काय लावलंच नाही मी अजून. मग तुझ्या डोळ्यातलं काजळ तर आहे तसंच आहे. काजळ राहतं, ते डोळ्याचं काजळ नाही निघत माझ्यावाल्या, काजळ तसंच राहतं. काहीच नाही, तुम्हाला काय बोलू, मी खुश आहे. आज साडी नेसली सकाळ मस्त आंघोळ करून. आता मी कधी नेसत नाही साडी, म्हणजे नेसते पण अशी कधीतरी सकाळ हां, शॉर्ट्स वगैरे काढायचं असेल मला गेलं तरच मी नेसते साडी, नाही तर मी नेसत नाही. आता असं कर येते की तुला करणार दुसऱ्यांचं दाखवता येतं. हां, असं फिरव ना, हात फिरव. हां, अगं तसं नाही, असं असं का? हां, आता येणार ना मला. हां, ते जमलं नाही ना थोडंसं. आणि तुम्हाला मी आहे ना कपाटातून दिसत असेल, हे बघा. आता बघा मी साडी कशी नेसली, तुम्हाला दिसत असेल आहे ना. छान अशी साडी नेसली मी मस्तपैकी. कलर कसा आहे साडीचा कमेंटमध्ये सांगा मला. तुम्हाला आवडले असेल तर मी रोजच साड्या घालीन, पण काम करायचं असतं. काम तुम्ही लोक मला कमेंटच करत नाही, त्याच्यामुळे मला टेन्शन येतं. कमेंट करत जावा ना माझा ब्लॉग बघितल्याच्यानंतर. हां, मग काय तर कमेंट वाचायला मला खूप आवडतं, पण तुम्ही लोक मला कमेंटच करत नाही, आहे का नाही झुमरे?
तसं नका करू, मला तुम्ही कमेंट करत जावं तर मी त्याचा रिप्लाय देईल तुम्हाला खरंच. आणि मी खूप जाड दिसते का ते पण सांगा मला, कारण मी डाएटवर होते. आता मी सध्या डाएट सोडलेली आहे ना. आता कर बरं स्वतः कर परत. हाय काही आता मी आता शिकायला लागले तर शिकायला यायलाच पाहिजे ना. शिकते तर. आता बरोबर धरलंय मम्मीने. हे बघा, इथून नाही का जरासा हात असा लांब घ्यायचा इथे. हा इथं धरायचा आणि मग इथला असं खाली घे. हा असं घ्यायचा का? शिकते बघा, पोरगी शिकवती आहे मला असं करून. हे बघा, तर तुम्ही मला असं आता रुद्र कुठे गेला रुद्र कुठे गेला. तर रुद्र कुठे गेला? हागायला गेला रुद्र्या. आता तो येईन हागून. इथं कपड्याचा राडा पडलेला आहे. त्यात झुंबरबाईने चहा बनवला आहे. आता असा चहा पिते आणि डाळ आणायला लावते तिला शिजवून टाकते डाळ सगळी. म्हणजे पावशेर अर्धा किलोच्याच करणार आहे पोळ्या, काय जास्त नाही करणार. कोणी खात नाही, आम्ही दोघीच खातो. पोरग काय खात नाही, त्याच्यामुळे मी काय बनवणार नाही जास्त. बाकी आमटे भात पूर्वीचा उपवास आहे, भावासाठी तिने उपवास धरलेला आहे. तर ही जाईल पूजा करायला. तिथून आल्यावर ते उपवास सोडून तवर कपडे आमचे होऊन जातील, कपडे भांडे. तवर काम बिम करावं लागेल पटापटा, आहे का नाही? तर कमेंट नक्की करा हा मम्मी कशी दिसतीये साडीमध्ये. हां, मी थोडासा स्वयंपाक करताना तुम्हाला थोडासा ब्लॉग दाखवते आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा, स्किप करू नका. हां गाईस, तर बघा मी आता आहे ना इथं डाळ शिजायला घातली आहे. तुम्हाला म्हणलं होतं ना मी आज पोळ्या करणार आहे म्हणून. तर थोडासा उशीर झाला होता मला, त्याच्यामुळं थांबले होते मी थोडंसं. तर मी आता डाळ शिजायला घातली आणि आता पोरीला सांगितलं आहे मी पीठ द्यायला. तर ते आता मला पीठ देईल. पीठ पण मळून घेते आणि मी आहे ना साखरेच्या पोळ्या बनवणार आहे. तर मी तुम्हाला थोडंसं दाखवल, मी ते पुरण कसं हे करते थोडंसं दाखवल मी त्याच्यामध्ये. तर तुम्ही व्हिडिओ बघा. हे बघा अशी डाळ आणली, अर्धा किलो आणली होती पण पावशेर टाकली, पावशेर ठेवली तशीच. आता हे सुंठ बडीशोप, सुंठ बडीशोप त्याच्यामध्ये टाकायची मस्तपैकी. आणि पीठ मळताना मी थोडासा मैदा टाकणार आहे. मैदा टाकल्यावर मस्त पोळ्या अशा फुटत नाहीत, काय नाही, मस्त टमटम फुटतात. त्याच्यामध्ये गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं आपलं एक 2-4 चमचे. मम्मीच्या पोळ्या कशा आहेत, मैदा टाका किंवा नका टाकू, फुटणार म्हणजे फुटणार. हां, तसं तर आहे माझं. बिना ह्याच्या माझ्या फुगतातच, मला मैद्याची काही गरज पडत नाही. पण आज मी टाकणार आहे, बघू जरा मैदा टाकल्यावर मी कसं बनतं, छान बनतं का नाही बनत. ते पण आपण ट्राय करायला पाहिजे का नाही काही सांगा मला तुम्ही. एवढं मोठं पीठ नको झुंबरे आपल्याला, बघू. हां बरं राहू दे. आणि मी म्हणलं नको झुंबरे, मिठाचा पुडा दे आणि तांब्यात पाणी दे मला. तर गाईज मी ना पीठ मळते आणि मग तुम्हाला दाखवते. थांबा. तर गाईज मम्मीच्या चालू झाले आहेत म्हणजे पुरणची तयारी आहे ना मम्मी. बघा याच्यामध्ये मी साखर आणि सुंठ बडीशोप टाकलेली. याच्यामध्ये मी गुळाचा प्रकार अजिबात केलेला नाही. साखर, सुंठ बडीशोप आणि ते विलायची पावडर. तर वास एकदम मस्त येतोय, खमंग. डाळ शिजवून घेतली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकली, सुंठ बडीशोप टाकून आता हे सुकवती आहे मस्तपैकी. आणि आपण आज त्या दिवशी मी कुठं आपण वड सावित्री पौर्णिमेच्या दिवशी मी आहे ना गुळाच्या पोळ्या केल्या होत्या. आणि हे आहेत साखराच्या. वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी नाही, मग आता आखाडाच्या एका हप्त्यापूर्वी. हां हां, उद्या एक हप्ता होईल असं. बुधवारी ना, मंगळवार. हां, तेव्हा मी केलं होतं बघा. म्हणजे एक हप्त्यापूर्वीच आम्ही पोळ्या केल्या. आखाडाचा नैवेद्य दाखवायला मी गुळाच्या पोळ्या केल्या. नागपंचमीच्या वेळेस मी साखराच्या पोळ्या करते. आणि पोळ्या कशा होणार आहे मी ते तुम्हाला दाखवणारच आहे मस्तपैकी. आणि इथं मी आमटीला पाणी काढून घेतलं आहे. म्हणजे हे तेच या तर आमटीला डाळीचं पाणी आहे. डाळीचं पाणी. इथं मम्मीने पीठ मळून ठेवले. अरे पीठ मळलं इथं. पीठ मळून घेतलं, त्याच्यामध्ये थोडासा मैदा टाकला ना मी तुम्हाला सांगितलं. कारण थोडीशी हळद नाही टाकली त्याच्यामध्ये, ते जास्त पण मला पिवळं नाही आवडत. त्याच्यामुळे मी काय ते टाकलं नाही. टाकणार होतं पण कॅन्सल केलं. हां, थोडासा मैदा टाकला. शक्यतो मी मैदा पण नाही टाकत, मला मैद्याची गरज नाही आहे. पण म्हणलं आज ट्राय करून बघावं कशा होतात मैदा टाकल्यावरती पोळ्या. तुम्ही तुमच्या घरी आज नागपंचमीचा
सण साजरा केला का नाही सांगा आणि कमेंट करत जावा. तुम्हाला पण काय पैसे लागतात का काय कमेंट बिमेंट करायला? बघ ना, एक कमेंट करायला म्हणलं तर काय पैसे लागतात. एक लाईक करायचं, कमेंट करायची, सबस्क्राईब करून घ्यायचं नवीन कोण येते मी. आमचं ब्लॉग अजून पुढं अजून जास्त इंटरेस्टिंग होत जाईल. तुमची प्रतिक्रिया आम्हाला भेटली तर आम्ही का नाही प्रयत्न करू, है ना ग. सध्या मम्मी याच्यामध्ये बिझी, मग मम्मीने मला रिस्पॉन्स नाही दिला मला. हा तुम्हाला मी नंतर परत अजून थोडंसं दाखवते. नाही याच ब्लॉगमध्ये, पण थोड्या वेळ. ते बघा असं मी गोल केलं आणि ह्याच्यामध्ये मी हुंडा असा भरते. मोदक सारखा. मोदक कसा भरतो आपण तसा भरायचा. जास्त वाढला तर काढायचा. आणि याला असं आपण वर 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 करायचं. असं शिकायचं. मला पण पहिलं येत नव्हतं ग. हे माझ्या आईने मला मारून मारून शिकवले. लोकांच्या घरी काम करतेस तर मग म्हणजे घरातलं कर ना. हे बघा मी असं पूर्ण भरते. त्याच्यामध्ये आपलं ते गव्हाचं पीठ आहे ना ते वर यायला पाहिजे आणि आपण जे पुरण भरलंय ते पूर्ण आत जायला पाहिजे. असं त्यात प्रेस करायचं असं आतमध्ये. हे ॲटोमॅटिक वर येतं. हे बघा दिसलं का गाईस तुम्हाला? साखराची पोळी याला म्हणतात. साखराची पोळी कसं झालं बघा. याला मग असं दुमटायचं आणि आपलं असं मस्तपैकी झालं आहे. इथं मी किती भरली त्याच्यामध्ये. त्याला जरा असं 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 आपण चपातीला किंवा भाकरीला करतो ना असं तसं जरा प्रेस करायचं आणि थोडंसं असं पीठ सोडायचं खाली आणि असं लाटायचं. मी फरशीवरच लाटतीये. म्हणजे पेपर टाकलाय खाली. हा खाली पेपर आहे. आता तुम्ही म्हणताल बाई जमिनीवर कशी काय लाटती, तर मी जमिनीवर नाही लाटत. आणि पहिले आम्ही नव्हतं असं खाली करत, गॅस वगैरे खाली घेऊन, है ना ग मम्मी. हे आता आम्ही गेल्या आणि आज आहे ना मी साडी घालून पुरणपोळी करते. साडी आणि मस्त कडे असे मस्त घ्यायचे. परे म्हणते मी असे पातळ मस्त कडे लाटले ना सुंदर दिसते. दिसते का नाही? किती मोठी केवढी मोठी आहे. एवढी मोठी पोळी आहे. टाकायची त्याच्यावरती. थोडासा गॅस असं थोडासा मोठा केला मी. तवर काय करायचं, गोळा घ्यायचा. परत तेच कसा वाटला हा माझ्या पुरणपोळीचा स्वयंपाक? आणि काय म्हणायचं कधी काय साडी घालून आज मम्मीने पुरणपोळ्या केल्या. साडी घालून पुरणपोळी केली मस्तपैकी. तर कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल छोटासा तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. हे बघा माझी पोळी फुगायला आलेली आहे कशी. बाय बाय.